महाराष्ट्रातील सर्व तमाम लाडक्या बहिणींसाठी शेवटी ती खुशखबरी आलेली आहेच. अखेरकार महिलांना 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज कुठे मार्चचा 21वा हप्ता जो आहे जाहीर झालेला आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या खात्यांमध्ये कधीपर्यंत पैसे येणार आहे ते पाहणार आहोत. सोबतच या योजनेअंतर्गत आता फक्त 1,77,00,000च महिलांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे. ज्या 65 लाख महिला होत्या त्यांचे अर्ज मात्र बाद करण्यात आलेले आहे. आणि तुमचा अर्ज बाद झाला का नाही ते कसं चेक करायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अर्ज बाद झाला असेल तर कुठे तुम्हाला हेल्पलाईन किंवा संपर्क करायचा आहे ते सुद्धा मी सांगणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी. तर बघा सरकारने अखेर महाराष्ट्रातील महिलांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने आज 13 मे 2026 पासून लाडक्या बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21व्या हप्त्याचे वितरण सुरू केले असून आज संध्याकाळी DBTद्वारे महिलांच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये जमा केले जातील. तर जे चॅनल्स तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे अशी खोटी माहिती देत आहे त्यांना बळी पडू नका. कारण तुम्हाला फक्त मार्चचा हप्ता म्हणजे 21वा हप्ता देण्यात येणार आहे, ज्यामध्ये फक्त तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. हा हप्ता 2 टप्प्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे. पहिला टप्पा आज म्हणजे 13 मे आणि दुसरा टप्पा 15 मे पासून सुरू होईल. अहवालानुसार 65 लाखाहून अधिक महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा 21व्या हप्त्याचा लाभ केवळ 1,77,00,000 कोटी महिलांना म्हणजे 1,77,00,000 महिलांना देण्यात येणार आहे. ज्या महिलांनी KYC केली नव्हती किंवा ज्यांचे अर्ज चुकीच्या माहिती देऊन भरण्यात आली होती त्या महिलांना योजनेतून अपात्र घोषित करून त्यांना वगळण्यात आलेले आहे, जेणेकरून या योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांना मिळेल. हप्ता वितरण प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे DBTने होणार आहे आणि आज त्यांचा हप्ता मिळायला सुरुवातसुद्धा होणार आहे. ज्या महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही, कारण हा हप्ता म्हणजे पहिला टप्पा फक्त 25 जिल्ह्यातील महिलांसाठी आहे. 25 जिल्ह्यासमोर मी सांगतोच. तर आज जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करतोय तेव्हा ही खुशखबरी आली होती आणि लाखो महिलांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा आलेले आहे. माझ्या घरच्या ज्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत. तर तुमच्या ज्या बँक खाते आहे त्यामध्ये एकदा तुम्ही नक्कीच जे आहे हे बघा. तर बघा 21वा हप्ता आउट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोवर्ष गटातील विधवा, विवाहित, निराश्रित आणि अविवाहित महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांची कौटुंबिक स्थिती मजबूत करणे आणि त्यांच्या पोषणमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे, ज्या अंतर्गत महिलांना 1,500 रुपये मिळत असते. परंतु गेल्या 2 महिन्यापासून म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये महिलांना जे आहे ना अजून 2 महिने झाले आहेत की एकही किस्तीचा लाभ देण्यात आलेला नाही आणि तब्बल 2 किस्ता या महिलांच्या अटकल्या आहेत. तर दिलेल्या माहितीनुसार आता फक्त तुम्हाला 21वी म्हणजे मार्च महिन्याची किस्त मिळणार आहे. एप्रिल महिन्याची किस्त आणखी वाटप सुरू व्हायची आहे. एप्रिल महिन्याची किस्त कधी वाटप होईल त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणारच. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून मात्र नक्की ठेवा. लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्या 2 महिन्यात म्हणजे मिळाले नव्हते, त्यामुळे पुढील हप्त्याची वाट आतुरतेने महिला पाहत होत्या आणि आज महिला व बाल विकास विभागाने अखेर लाडक्या बहीण योजनेचा 21वा हप्ता वितरित केला आहे. 13 मे ते 15 मेच्या दरम्यान 2 टप्प्यांमध्ये 1,47,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जे आहे जमा केले जातील. तर आता हे असणार आहे 25 जिल्हे ज्यामधील महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये जो 21वा हप्ता मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आहे अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, मुंबई जिल्हापूर शहरासोबतच महाराष्ट्र या जिल्ह्यातील महिलांना जे सगळ्यात पहिले लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये नाशिक, धाराशिव वगैरे सुद्धा जे राहणार आहे. त्यासोबत नांदेड, नंदुरबार, पालघर आणि परभणी येथील सुद्धा महिलांना ज्या पहिल्या टप्प्यात लाभ मिळेल. आता हे तब्बल 25 जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळेल. तर जे 11 जिल्हे उर्वरित त्यांना कधी लाभ मिळेल तर 11 जे उर्वरित जिल्हे आहे तेथील महिलांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 15 मे रोजी जो आहे हप्ता हा वाटप होईल. तुम्हाला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमचं बँक खातं DBT सोबत लिंक असणं जे खूप गरजेचं आहे. परंतु जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 65 लाखपेक्षा जास्त महिलांना आता योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. तर त्याचं कारण काय? तर बघा, ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली नाही किंवा त्यांची KYC चुकीची झाली होती, त्यांनी जे दुरुस्तसुद्धा केली नाही त्या महिलांना हटवण्यात येत आहे. ज्यांच्या परिवाराचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स पेयर आहे, सोबतच
ज्या महिलांनी चुकीची कागदपत्रे किंवा माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला होता त्या महिलांना आता योजनेत अपात्र मानले जाईल आणि अशा महिलांना मार्चमध्ये मिळणारा 21व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही आणि याच हप्त्याचा नाही, त्यांना तब्बल पूर्ण योजनेतूनच वगळला गेला आहे. तर ज्या महिलांना योजनेतून म्हणजे वगळण्यात आलेल्या, हटवण्यात आलेल्या त्या महिलांना फक्त एकच काम करता येईल का त्या 181 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून अर्ज बाद होण्याचं कारण जे आहे कळून घेऊ शकता आणि होऊ शकतं की तुमचा अर्ज चुकीने बाद झाला असेल तर तुम्ही 181 या नंबरवर संपर्क करून तुमचा अर्ज पुन्हा मंजूर करण्यास जे आहे त्यांना जे आहे एक शेवटचा प्रयत्न तुम्ही करू शकता. तर आता बघा की अर्ज बाद झाला आहे की नाही ते कसं चेक करायचं. तर यासाठी सगळ्यात तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची वेबसाईट उघडायची आहे, त्यामध्ये लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियर किंवा ॲप्लिकेशन सबमिटेड बटनवर क्लिक करायचं आहे आणि तिथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही हे चेक करायचं आहे. मी तुम्हाला आत्ता चेक करून दाखवलं असतं, परंतु इथे लाडक्या बहीण योजनेची वेबसाईट ओपन होत नाही आहे म्हणून मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही आहे. सोबतच ज्या महिलांना अर्ज नारी शक्ती दूत ॲपमधून केला होता त्यांना नारी शक्ती दूत ॲप ओपन करून यापूर्वी केलेल्या अर्जावर क्लिक करायचं आहे किंवा सर्वसाधारण जेवढ्याही महिला आहेत त्या 181वर संपर्क करून त्यांचा अर्ज बाद का झाला हे सुद्धा जाणून घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन अपडेटसोबत. कारण ज्या 65 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत तर ज्यांना हप्ता नाही मिळाला, ही गोष्ट लक्षात असू द्या, ज्यांना हप्ता हा नाही मिळाला 21वा त्या महिला पूर्णपणे बाद करण्यात आलेला आहे. आणि जर तुम्हाला 21वा हप्ता नाही मिळाला तर 22वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचे याचे समाधान मी पुढील व्हिडिओमध्ये आणेल. तर त्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला.